सानी आणि फिटनेस ह्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते. पोटच वाढलंय आणि कंबरच सुटलंय. मग आता काय करायचं? नुसतं पोट वाढलेलं आणि सुटलेलं कंबर दोन्हीही एकाच वेळी कमी करायचे. वाढलेलं पोट आणि लटकलेलं कंबर दोन्ही जर एकच वेळी करायचे तर हे व्यायाम तुम्ही नक्की करा मित्रांनो. अगदी फायदेशीर आहे आणि एकदम सोप्या पद्धतीनं तुम्हाला याचा रिझल्ट पण भेटणार आहे. जे तुम्हाला घरातली घरात करून दोन्हीही एकच वेळी कमी करायचे. चला मग आता पोट आणि कंबर दोन्ही एकाच वेळी कमी करू आपण. आता याच्यामध्ये करायचं काय? ह्या पद्धतीनं तुम्हाला हे बघा, ह्या पद्धतीनं तुम्हाला पूर्णपणे दोन्ही हातांवरती बॅलन्स घ्यायचा आहे. आता हातांवरती बॅलन्स घेतल्यानंतर ह्या पद्धतीनं तुम्हाला हे बघा, फक्त ह्याच पद्धतीनं फक्त तुमचे दोन्ही गुडघे आहे ना ते दोन्ही हातांच्या बरोबर पुढे तुम्हाला आणत राहायचे. दोन्ही हातांवरती बॅलन्स घ्या आणि हा व्यायाम करा. आता हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे कमीत कमी 30 सेकंड पर्यंत. काउंटिंग करायची आहे 20 पर्यंत आणि टायमर लावायचा आहे 30 सेकंड पर्यंत. खूप फायदेशीर आहे आणि रिझल्ट तुम्हाला लवकरात लवकर येणार आहे. कितीही वाढलेलं पोट असू द्या आणि कंबर असू द्या, कमी होणार, ते पण घरातली घरात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. वाढलेलं जे पोट आहे ना ते कमी करण्यासाठी अगदी सोपा व्यायाम आहे आणि तो तुम्हाला घरातली घरात कधीही करू शकता. जेव्हाही तुमचं खाली पोट आहे तेव्हा तुम्ही करू शकता आणि पोट लटकलेलं आहे ते कमी करायचे. अगदी सोपं आहे. दोन्ही हातांवरती ह्या पद्धतीनं बॅलन्स घ्यायचा आहे आणि फक्त ह्या पद्धतीनं तुम्हाला बघा, बेंबीवरती आणि पोटावरती जास्तीत जास्त कळ येणार आहे आणि चरबी कमी होणार आहे, वजन कमी होणार आहे. नक्की करा. आता याच्यातच मी परत दुसरा देते. आता ह्या दुसऱ्या व्यायामामध्ये फक्त तुम्हाला काय करायचं, आता पाठीवरती झोपायचं. हे बघा, आता पाठीवरती झोपल्यानंतर हा जो तुमचा एरिया आहे याच्यामध्ये पोट आणि कंबर हे दोन्हीही तुम्हाला एकाच वेळी कमी करायचे. कसे? ह्या पद्धतीनं तुम्हाला पाय एकदम जोडून ठेवायचे आणि जोडून ठेवून तुम्हाला हे बघा, ह्या पद्धतीनं दोन्ही गुडघे डावीकडे जातील तर तुमचं तोंड उजवीकडे येईल आणि तोंड जेव्हा उजवीकडे जाईल तेव्हा पाय तुमचे डावीकडे जातील. हे बघा, अगदी सोप्पा आहे जो दोन्हीही एकाच वेळी कमी करता येतील. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अगदी फायदेशीर आहे, ज्याने फायदा होणार आहे. अगदी सोपे, ज्याने लवकरात लवकर कोणालाही करता येईल या पद्धतीचे. आता याच्यातच परत काय करायचंय, पुढचा व्यायाम देते. आता पुढच्या व्यायामामध्ये ह्या पद्धतीनं तुम्हाला काय करायचंय, एका पायावरती दुसरा पाय ठेवायचा आहे आणि हा जो तळपाय आहे ना तो तुम्हाला फक्त खाली लावायचा आहे. मानेच्या मागे दोन्ही हातांना घ्यायचंय, परत गुडघा लावायचा आहे, परत तळपाय लावायचा आहे, परत गुडघा लावायचा आहे. हा जो एरिया आहे ना ज्याच्यामध्ये कंबर आणि पोट दोन्हीही एकाच वेळी कमी करायचंय. हे बघा, ह्या पद्धतीने तळपाय खाली, गुडघा खाली,
1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 40-40चं रेपिटेशन घ्यायचंय. जितके जास्त रेपिटेशन घ्याल ना तितकं तुम्हाला ताण चांगल्या पद्धतीनं येणार आहे. आता उजव्या पायावर परत डावा पाय ठेवू, परत तळपाय खाली आणि गुडघा खाली. सेम व्यायाम तुम्हाला 20-20 वेळा घ्यायचा आहे, कारण 20-20 वेळापर्यंत चांगला तुमच्या पायांवरती तुमच्या कमरेवरती ताण येणार आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. कंबर आणि पोट एकाच वेळी कमी करणारे हे व्यायाम आहे. हे बघा, आता याच्यामध्येच परत पुढचा व्यायाम देते. आता पुढच्या व्यायामामध्ये या पद्धतीने तुम्हाला हे बघा या पद्धतीने ठेवलेले आहे. फक्त मान वरती उचलायची म्हणजे कळ आपोआप तुमच्या पोटावरती येणार आहे. फक्त पाय दुसऱ्या पायाच्या वरतून तुम्हाला जमिनीला ठेवायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10. एकाच वेळी पोट आणि कंबर कमी होणार आहे. कितीही मोठा घेरा असू द्या, दोन्हीही एकाच वेळी कमी होणार आहे. आणि व्यायाम पण अगदी सोपे आहे, जे तुम्हाला घरातल्या घरात करता येईल. पोट वाढले, कंबर लटकले, दोन्हीही कमी होणार आहे. करून बघा नक्की. थोडंसं डाएट वरती नक्की लक्ष द्या, म्हणजे रिझल्ट लवकर भेटेल. व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट मध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये.